नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मागील काही दिवसांपासून अनधिकृतपणे 4 बांगलादेशी महिला नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट 1 च्या अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नाईक यांना मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी काल दुपारच्या सुमारास अमृतधाम मधील खैरे मळ्यालगत असलेल्या लक्ष्मीनगर येथून या महिलांना बनावट ओळखपत्र बनवून देणाऱ्या नवजीत दास यासह चौघींना ताब्यात घेतलं। याबाबत नाशिक परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार जमान यांनी अधिक माहिती दिली आहे। क्राइम ब्रांच युनिट 1 च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत। या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला, तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृतधाम येथील एका कचऱ्याच्या खोल्यामध्ये त्या 4 महिला राहत होत्या। एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं। त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड सारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले। परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या 4ही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले। यावरून या 4 व्यक्तींना 4 महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यांवर तसेच पारपत्र अधिनियम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याआधी देखील नाशिक शहरात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याचं समोर आलं होतं। या सर्व घटनेचा पुढील तपास नाशिक पोलीस करतात। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।